मित्रांनो, शंकराचा असा कोणता भक्त होता ज्याने चक्क महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवला होता? भक्तीचे सर्व नियम मोडणारी ही सत्य कथा ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. ही कथा आहे आंध्र प्रदेशच्या श्रीकालाहस्तीची. तिथे तिन्ना नावाचा एक भोळा शिकारी राहायचा. त्याला शास्त्रमंत्र काहीच माहीत नव्हते. पण एका दिवशी जंगलात त्याला एक शिवलिंग दिसले आणि त्याला वाटले, अरे, माझा देव इथे एकटाच भुकेला बसलाय. त्याने त्याच क्षणी शंकराला आपलं मानलं. तिन्नाची भक्ती जगावेगळी होती. तो नदीतून चूळ भरून तोंडात पाणी आणायचा आणि देवाला अंघोळ घालायचा. स्वतः शिकार करून भाजलेलं मांस देवाला नैवेद्य म्हणून भरवायचा. पुजाऱ्याला हे बघून खूप राग आला. पण देवाने पुजाऱ्याला स्वप्नात येऊन सांगितलं, उद्या लपून बघ, खरी भक्ती काय असते ते. दुसऱ्या दिवशी पूजा करताना अचानक शिवलिंगाच्या उजव्या डोळ्यातून रक्त येऊ लागलं. कन्नप्पा घाबरला. त्याने औषध लावले पण रक्त थांबेना. शेवटी त्या भक्ताने विचार केला, डोळ्याच्या बदल्यात डोळाच दिला पाहिजे. क्षणाचाही विचार न करता त्याने बाणाने स्वतःचा डोळा काढला आणि पिंडीला लावला. चमत्कार झाला. रक्त थांबलं. लगेच दुसऱ्या डोळ्यातून रक्त येऊ लागलं. आता कन्नप्पाने ठरवलं दुसरा डोळाही द्यायचा. पण दोन्ही डोळे गेल्यावर पिंडीची जागा कशी सापडणार? त्या वेड्या भक्ताने खुणेसाठी आपला पाय उचलला आणि चक्क शिवलिंगावर ठेवला. भक्तीचा हा कळस बघून खुद्द महादेव तिथे प्रकट झाले. त्यांनी कन्नप्पाला मिठी मारली आणि मोक्ष दिला. ज्या ठिकाणी हे घडलं तेच आजचं प्रसिद्ध श्रीकालाहस्ती मंदिर, जिथे आजही त्या भक्ताची आठवण काढली जाते. अशा महान भक्तासाठी कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा.